नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली हगडे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत 2.6 हाऊ ग्लास इज मेड। ह्या लेसनचे पॉइंटर्स आपण मागील व्हिडिओमध्ये पाहत होतो। आता या ठिकाणी मागील व्हिडिओमध्ये पॉइंटर्समधले क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड हे आपण या ठिकाणी सॉल्व केलेले। आता क्वेश्चन नंबर थर्ड हा आज आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत। तर क्वेश्चन नंबर 3 आहे, राईट शॉर्ट नोट ऑन द फॉलोइंग यूजिंग सुटेबल डायग्राम। खाली काही त्यांनी टॉपिक दिलेले आहेत आणि त्या टॉपिकवरून आपल्याला या ठिकाणी त्याचे डायग्राम लिहायचे, म्हणजेच त्या ठिकाणी त्या टॉपिकबद्दल आपल्याला त्या ठिकाणी माहिती लिहायची। मग त्यांनी टॉपिक दिलेलं फर्स्ट आहे, हाऊ ग्लास इज मेड। हाऊ ग्लास इज मेड, ग्लास ही कशा प्रकारे बनविण्यात येते आपल्याला पुस्तकात दिलेले। पुस्तकात बघूनच त्या ठिकाणी आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर हे लिहायचं आहे। मग या ठिकाणी मी आन्सर लिहिलेला आहे, हाऊ ग्लास इज मेड। मग याचा आन्सर आहे, ग्लास इज मेड बाय हीटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल लाईक सोडा अँड लाईम। ग्लास बनविण्यासाठी एक मिक्सचर हे तयार करावं लागतं आणि त्या ठिकाणी त्याच्यात कोणकोणतं साहित्य टाकायचं तर व्हाईट सँड पांढरी वाळू, केमिकल, सोडा आणि लाईम या सर्व वस्तू एकत्र करून त्या ठिकाणी यांना मिक्सचर करून हीट ही द्यायची असते। द मिक्सचर इज हीटेड इन अ फर्नेस टिल इट। या ठिकाणी हे मिक्सचर करून त्याला हीट द्यायची असते आणि त्या ठिकाणी हीट देण्यासाठी एक भट्टी पेटवली जाते। भट्टीच्या माध्यमातून हीट देण्यात येते। टर्न इनटू हॉट, ते गरम केलं जातं। लिक्विड ग्लास, गरम केल्यानंतर ते मिक्सचर हे लिक्विड ग्लासमध्ये तयार होतं। वेन इट कूल डाऊन, आणि नंतर थंड होतं आणि थंड झाल्यानंतर इट बिकम्स स्टीफ अँड हार्ड। थंड झाल्यानंतर ते जे मिश्रण आहे हे थंड झाल्यानंतर त्या ठिकाणी कसं असतं, कठीण आणि कडक असतं, ठिसूळ असतं, कठीण असतं, कडक असतं, असं ते जे मिक्सचर आहे ते त्या ठिकाणी तयार झालेलं असतं। आणि यालाच म्हणतात हाऊ ग्लास इज मेड, की ग्लास ही कशा प्रकारे बनविण्यात येते। त्यानंतर नेक्स्ट टॉपिक दिले त्यांनी, हाऊ ग्लास इज शेप। आता ही जी ग्लास बनवली तर या ग्लासला शेप कसे देतात। मग हॉट लिक्विड ग्लास इज पोअर इनटू मोल्ड अँड हार्डन टू मेक आर्टिकल ऑर व्हेरियस शेप अँड साईज। या ठिकाणी हे जे मिक्सचर तयार केले असतं आणि मिक्सचर तयार करून त्याला जी हीट देण्यात येते त्या हीटमुळे ते लिक्विड हे तयार झालेलं असतं आणि मग हे लिक्विड एखाद्या साच्यामध्ये ओतण्यात येतं आणि काचेला व्हेरियस शेप्स, वेगवेगळे आकार हे त्या ठिकाणी देण्यात येतात। इट कॅन ऑल्सो बी रोल आउट टू मेक फ्लॅट शीट ऑफ ग्लास। त्याचप्रमाणे या ग्लासचं फ्लॅट शीट, सपाट अशी काच या ठिकाणी तयार करण्यात येते। इन अनदर प्रोसेस मोल्टन ग्लास इज molten glass is floated on a bed of molten metal to make very flat glass sheet of even thickness। त्या ठिकाणी काही ग्लास ह्या आपल्याला जाड बनवायच्या असतात तर त्या ठिकाणी तशा प्रकारचे मोल्टन धातू हे त्या ठिकाणी जो धातू आहे त्याचा साचा तयार केला असतो आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते तयार करण्यात येतात। गॉब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास कॅन बी ब्लोन इनटू बॉटल्स। त्याचप्रमाणे आपल्याला हे जे लिक्विड ग्लास असतं जे थंड जातं त्याच्यापासून आपल्याला बॉटल्स बनविण्यात येतात। बल्ब्स, ग्लासेस, अदर ऑब्जेक्ट अशा वेगवेगळ्या वस्तू काचेच्या बनविण्यात येतात। लिक्विड ग्लास कॅन बी ड्रॉन आउट इनटू व्हेरी थिन फायबर ऑर ग्लास वूल। त्याचप्रमाणे हे जे ग्लास असतात लिक्विड ग्लास तर त्याच्यातून आपल्याला फायबरसारखे बारीक धागे किंवा ऊलसारखे धागेही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे थर्ड, सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास। ग्लासची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे तर फर्स्ट आहे, ग्लास इज अ ट्रान्सपरंट। ग्लास कशी आहे, ट्रान्सपरंट मीन्स पारदर्शक। इट इज अ स्ट्रॉंग अँड हार्ड, ती कशी आहे, कठीण आहे, कडक आहे। इट कॅन बी अ लॉट ऑफ लोड ऑन इट, काचेवर कितीही लोड ठेवला तरीसुद्धा काचेला काहीही होत नाही। इट डज नॉट अलाउ वॉटर, त्याच्यावर पाणी टाकलं तरीही तिला काहीही होत नाही। ऑर एनी अदर लिक्विड टू पास थ्रू इट, आणि त्याचप्रमाणे कोणतंही लिक्विड टाकलं त्या काचेवर तरीसुद्धा ते काचेमधून जात नाही। इट डझंट गेट सॉगी ऑर स्टेन इट, त्याचप्रमाणे त्याच्यावर काहीही पडलं तरी आपण सहज त्या ठिकाणी पुसू शकतो आणि काच ही क्लीन करता येते।
इट डज नॉट ॲफेक्ट द फूड. त्याचप्रमाणे काचेच्या वस्तूमध्ये कोणतेही फूड ठेवलं तर त्या फूडवर कोणत्याही प्रकारचा परिणाम हा त्या काचेचा होत नसतो. म्हणजेच या सर्व सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास काचेच्या वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.